मेरे प्रिय छात्रों, मेरा नाम M.K. अंजना मूर्ति है। मैं पिछली कक्षा में नफ़े के चक्कर में पाठ के बारे में समझाता था। छात्रों, आप सभी को मालूम है कि नफ़े के चक्कर में पाठ में बाबूबाई नारियल पीने के लिए घर से बाज़ार आता है, बाज़ार से मंडी आता है, मंडी से बंदरगाह आता है और बंदरगाह से बगीचे के नारियल के बगीचे तक आता है। क्यों इतनी दूर आता है? क्या उन स्थलों में उनको नारियल नहीं मिला? ऐसा नहीं छात्रों। कम दाम में, कम से कम दाम में लालच पाने की इच्छा से कम से कम दाम में नारियल पाने की लालच में बाबूबाई इतनी घर से बाजार तक, बाजार से मंडी तक, मंडी से बंदरगाह तक, बंदरगाह से नारियल के बगीचे तक आता है। तो नारियल के बगीचे में माली से पूछता है, नारियल का दाम क्या है? माली कहता है कि सिर्फ 25 पैसे। एक नारियल का दाम सिर्फ 25 पैसे। तो बाबूबाई आश्चर्य से कहता है कि हे भगवान, मैं इतनी दूर से पैदल चल कर आया हूं, कितना तक गया हूं मैं, फिर भी तुम मुझसे एक नारियल को 25 पैसे मांगते हो। क्या मुझे एक नारियल मुफ्त में नहीं दोगे? माली ने कहा, काका तुम्हें मुफ्त में चाहिए? नारियल पेड़ चढ़ जाओ और तुम्हें जितना नारियल चाहिए उतना नारियल मुफ्त में ले लो। बाबूबाई पहले ही बहुत थक गया था। वह मुफ्त में नारियल पाने की इच्छा से जल्दी जल्दी पेड़ पर चढ़ गया और उन्होंने सोचा, मेरा नसीब खुला है, मेरा नसीब खुला है, मेरी किस्मत खुल गई है। नारियल माली ने कहा, जितना चाहे उतना तोड़ लो, मैं बहुत सारे नारियल को तोड़ता हूं, पैसे भी नहीं दूंगा। इस तरह बाबूबाई ऊपर पहुंचकर दोनों हाथों को आगे बढ़ाते हुए बड़े नारियल को तोड़ने के लिए दोनों हाथों को बढ़ाया। दोनों हाथों को बढ़ाकर नारियल को तोड़ने के लिए कोशिश किया, लेकिन अचानक उसके पैर फिसल गए और वह एकदम नारियल को पकड़ लिया और नारियल को हाथों में पकड़कर उनके दोनों पैर झूलने लगे। बाबूबाई जोर से चिल्लाने लगे, अरे भाई मुझे कोई मदद करो, अरे भाई मुझे मदद करो, मैं नीचे गिरता हूं। इस तरह जोर से
चिल्लाकर माली से विनती किया, मुझे मदद करो, मैं नीचे गिरता हूं। माली ने कहा, मैंने तुम्हें कहा हो कि मुफ्त में नारियल तोड़ दो। मैंने आपसे नहीं कहा काका, मैंने आपसे नहीं कहा कि नारियल पकड़ो, नीचे गिराओ और नारियल नीचे गिरो। इस तरह मैंने नहीं कहा, तुमसे फिसलने के लिए मैंने नहीं कहा। यह सब तुम्हारा और नारियल पेड़ का, नारियल का बीच का मामला है, यह मेरा जिम्मेदार नहीं है। इस तरह माली ने बाबूबाई से कहा और उसने मदद नहीं किया। आत्मीय विद्यार्थिಗಳೇ, ನಾವು ನಫೇಕೆ ಚಕ್ಕರ್ ಮೇ ಪಾಠದ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊತಾ ಇದ್ವಿ. ನಫೇಕೆ ಚಕ್ಕರ್ ಮೇ ಪಾಠದಲ್ಲಿ ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರೋ ಹಾಗೆ ಬಾಬುಬಾಯಿ ಅತಿ 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 ಕಡಿಮೆ ಬೆಲೆಗೆ ಎಳ್ನೀರನ್ನು ಪಡೆಯುವಂತಹ ಇಚ್ಛೆಯಿಂದ ಮನೆಯಿಂದ ಮಾರ್ಕೆಟಿಗೆ ಬರ್ತಾನೆ, ಮಾರ್ಕೆಟಿಂದ ಮಂಡಿಗೆ ಬರ್ತಾನೆ, ಮಂಡಿಯಿಂದ ಸಮುದ್ರದ ತೀರ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಬರ್ತಾನೆ, ಸಮುದ್ರದ ತೀರ ಪ್ರದೇಶದಿಂದ ತೆಂಗಿನ ತೋಟದವರೆಗೂ ಬರ್ತಾನೆ. ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರೋ ಹಾಗೆ ಮಾರ್ಕೆಟಲ್ಲಿ ಒಂದು ಎಳ್ನೀರು ಬೆಲೆ 2 ರೂಪಾಯಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಬಾಬುಬಾಯಿ 1 ರೂಪಾಯಿ ಕೇಳ್ತಾನೆ. ಮತ್ತೆ 1 ರೂಪಾಯಿಗೆ ಎಳ್ನೀರು ಪಡೆಯುವಂಥ ಇಚ್ಛೆಯಿಂದ ಮಂಡಿಗೆ ಬರ್ತಾನೆ. ಮಂಡಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಎಳ್ನೀರು ಬೆಲೆ 1 ರೂಪಾಯಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಆದರೆ ಬಾಬುಬಾಯಿ 50 ಪೈಸೆ ಕೇಳ್ತಾನೆ. ಮತ್ತೆ 50 ಪೈಸೆಗೆ ಎಳ್ನೀರನ್ನು ಪಡೆಯುವಂಥ ಇಚ್ಛೆಯಿಂದ ಬಾಬುಬಾಯಿ ಸಮುದ್ರ ತೀರ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಬರ್ತಾನೆ. ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಎಳ್ನೀರು ಬೆಲೆ 50 ಪೈಸೆ ಇರುತ್ತೆ, ಆದರೆ ಬಾಬುಬಾಯಿ 25 ಪೈಸೆ ಕೇಳ್ತಾನೆ. ಮತ್ತೆ ಬಾಬುಬಾಯಿ 25 ಪೈಸೆ ಹೇಗೆ ಎಳ್ನೀರು ಪಡೆಯುವಂಥ ಇಚ್ಛೆಯಿಂದ ತೆಂಗಿನ ತೋಟಕ್ಕೆ ಬರ್ತಾನೆ. ತೆಂಗಿನ ತೋಟದಲ್ಲಿ ಎಳ್ನೀರು ಬೆಲೆ 25 ಪೈಸೆ ಇರುತ್ತೆ, ಆದರೆ ಬಾಬುಬಾಯಿ ಉಚಿತವಾಗಿ ಕೇಳ್ತಾನೆ. ನಾನು ಎಷ್ಟೊಂದು ದೂರದಿಂದ ನಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀನಿ, ನನ್ನ ಹತ್ರ ಕಾಸು ತಗೊಂತೀಯ, ನನಗೆ ಉಚಿತವಾಗಿ ಕೊಟ್ಬಿಡು. ಅವಾಗ ಮಾಲೀಕ ಹೇಳ್ತಾನೆ, ಅಂಕಲ್ ನಿಮಗೆ ಉಚಿತವಾಗಿ ಕೊಡಬೇಕಾ ಎಳ್ನೀರು? ಸರಿ, ಹಾಗಾದರೆ ನೀವೇ ಮರ ಹತ್ತಿ ಎಷ್ಟು ಎಳ್ನೀರು ಬೇಕೋ ಅಷ್ಟು ಕಿತ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತಾನೆ. ಉಚಿತವಾಗಿ ಎಳ್ನೀರು ಸಿಗುತ್ತೆ ಎನ್ನುವಂಥ ದುರಾಸೆಯಿಂದ ಎಷ್ಟೇ ಆಯಾಸಗೊಂಡಿದ್ದರೂ ಬಾಬುಬಾಯಿ ಮರವನ್ನು ಹತ್ತುತ್ತಾನೆ. ಮರವನ್ನು ಹತ್ತುತ್ತಾ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾನೆ, ಇವತ್ತು ನನ್ನ ಅದೃಷ್ಟ ಕುಲಾಯಿಸಿದೆ, ನಾನು ಎಷ್ಟು ಬೇಕೋ ಅಷ್ಟು ಎಳ್ನೀರನ್ನು ಕಿತ್ಕೊತೀನಿ, ಹಣ ಮಾತ್ರ ಕೊಡಲ್ಲ, ಯಾಕೆಂದರೆ ಮಾಲೀಕ ನನಗೆ ಉಚಿತವಾಗಿ ತಗೋ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾನೆ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಮರದ ಮೇಲೆ ಹತ್ತಿ 2 ಕೈಗಳಿಂದ ಎಳ್ನೀರನ್ನು ಕೀಳಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ಅನಿರೀಕ್ಷಿತವಾಗಿ ಕಾಲು ಜಾರುತ್ತೆ. ತಕ್ಷಣ 2 ಕೈಗಳಿಂದ ಎಳ್ನೀರನ್ನು ಇಟ್ಕೊತಾನೆ. ಒಂದು ಎಳ್ನೀರು ಇಟ್ಕೊತಾನೆ. ಬಿದ್ದೋಗೋಷ್ಟರಲ್ಲಿ 2 ಕೈಗಳಿಂದ ಒಂದು ಎಳ್ನೀರನ್ನು ಇಟ್ಕೊತಾನೆ. ಇಟ್ಕೊಂಡು ಜೋರಾಗಿ ಕಿರಿಚ್ಕೊತಾನೆ. ಕಾಲಲು ನೇತಾಡ್ತಾ ಇರ್ತವೆ, ಕೈಗಳಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಎಳ್ನೀರು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. ಜೋರಾಗಿ ಕೂಗ್ಕೊಂತಾನೆ ಮಾಲೀಕನನ್ನ, ಹರೇ ಅಣ್ಣ ನನಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡು, ನಾನು ಬಿದ್ದೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ. ಆದರೆ ಮಾಲೀಕ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಾನು ನಿನಗೆ ಹೇಳಿದ್ದು ಎಳ್ನೀರು ಕಿತ್ಕೋ ಅಂತ, ನಿನ್ನನ್ನು ಜಾರು ಬೀಳು ಅಂತ ನಾನು ಹೇಳಿಲ್ಲ. ಇದೇನಿದ್ರು ನಾನು ಇದಕ್ಕೆ ಜವಾಬ್ದಾರಿ ವಹಿಸ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ, ನೀನುಂಟು ನಿನ್ನ ಎಳ್ನೀರುಂಟು ಅಂತಾನೆ. ಅಷ್ಟರಲ್ಲಿ आगे क्या होता है इसके बारे में आज हम जान करेंगे। तभी ऊंट पर सवार एक आदमी वहां से गुजरा। उसी समय में माली ने बाबूबाई को मदद करने के लिए नहीं माना।
उसी समय में बाबूबाई ने देखा एक ऊंट पर सवार होकर एक आदमी वहां से गुजरा। बाबूबाई ने मदद के लिए नीचे देखता था। नीचे एक व्यक्ति ऊंट पर सवार होकर उसी रास्ते में जाता था। ಆವಾಗ ಮಾಲೀಕ ಒಪ್ಪಲಿಲ್ಲ ಸಹಾಯ ಮಾಡೋಕ್ಕೆ. ನನಗೂ ನಿನಗೂ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ, ನಾನು ನಿನಗೆ ಎಳ್ನೀರು ಕಿತ್ಕೋ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀನಿ, ನೀನುಂಟು ನಾನಕ್ಕೆ ಜವಾಬ್ದಾರಿ ಅಲ್ಲ. ಬಾಬುಬಾಯಿ ನೇತಾಡ್ತಾ ಎರಡು ಕೈಗಳಲ್ಲಿ ಎಳ್ನೀರನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ, ನೇತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಎಳ್ನೀರೇನಾದರೂ ಕಿತ್ತು ಬಂದರೆ ಸೀದಾ ಕೆಳಗಡೆ ಇರ್ತಾನೆ. ಅಂತಹ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕೆಳಗಡೆ ನೋಡ್ದ, ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಒಂಟೆಯ ಮೇಲೆ ಸವಾರಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇರೋದನ್ನು ನೋಡ್ದ. ಆವಾಗ ಬಾಬುಬಾಯಿನೇ ಉಸ್ಸೆ ಕಹಾ, अरे वो बाबूबाई जोर जोर से बुलाने लगे. बाबूबाई जोर से ऊंटे वाले को कहने लगे, अरे वो, अरे ಈ ಕಡೆ ನೋಡಪ್ಪ, अरे ಅಂತ ಜೋರಾಗಿ ಕೂಕೊಂಡ. ओ ऊंट वाले, मेरे पैर वापस पेड़ पर टिका दो ना, बड़ी मेहरबानी होगी. ओ ऊंटे वाले, मेरे पैर वापस पेड़ पर टिका दो ना, बड़ी मेहरबानी होगी. मेहरबानी का मतलब कृपा. अरे ಒಂಟೆಯ ಸವಾರ, ನನಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡು, ನಾನು ಬಿದ್ದೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನನ್ನ ಕಾಲುಗಳು ನೇತಾಡ್ತಾ ಇವೆ. ಎರಡು ಕೈಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಎಳ್ನೀರು ಮಾತ್ರ ಹಿಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ನನ್ನ ಎರಡು ಕಾಲುಗಳನ್ನು ಮರದ ಮೇಲೆ ನಿಲ್ಲಿಸ್ಬಿಡು, ಮರದ ಮೇಲೆ ನನ್ನ ಕಾಲುಗಳಿಟ್ಬಿಟ್ಟು ನಿಂತ್ಕೊಡೋ ಮಾಡು. ಮಾಡ್ತೀಯಾ? ತುಂಬ ಉಪಕಾರ ಆಗುತ್ತೆ, ತುಂಬ ಸಹಾಯ ಆಗುತ್ತೆ, ಮಾಡ್ತೀಯಾ ಅಂತ. ऊंटे वाले ने सोचा, चलो मदद कर देता हूँ, मेरा क्या जाता है, चलो मदद करता हूँ, ಆಯಿತು ಸಹಾಯ ಮಾಡ್ತೀನಿ, ನಂದೇನು ಹೋಗುತ್ತೆ ಅಂತ ऊंटे वाले ने बाबूबाई को मदद करने के लिए मान लिया.